कोरोना काळात बंद पडलेली पारगड मुंबई आणि चंदगड कल्याण एसटी सेवा पुन्हा सुरू. ग्रामपंचायती, प्रवासी आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश. ग्रामीण दळणवळणाला चालना, प्रवाशांना मोठा दिलासा. चंदगड तालुक्यातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी पारगड मुंबई आणि चंदगड कल्याण ही एसटी बस सेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. कोरोना काळात बंद झालेल्या या सेवेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. या बस सेवेचा पुनरुद्घाटन सोहळा चंदगड येथे बस डेपोमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, एसटी कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही बस सेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी प्रकाश पाटकर आणि रघु मामा शेलार यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना माजी नगरसेवक बाळासाहेब हळदणकर, अनिल मातवणकर आणि बाबूराव हळदणकर यांचे सहकार्य लाभले. तसेच डेपो व्यवस्थापक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी कर्मचाऱ्यांनीही सक्रिय भूमिका बजावली. कोरोनानंतर बस सेवा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना, नोकरदारांना आणि व्यापाऱ्यांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे खर्चात वाढ होऊन प्रवासात असुरक्षितता निर्माण झाली होती. आता ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांना सुरक्षित, स्वस्त आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. या निर्णयामुळे चंदगड तालुक्यातील ग्रामीण भाग पुन्हा एकदा मुंबई आणि कल्याणसारख्या शहरांशी थेट जोडला गेला असून शिक्षण, रोजगार आणि आरोग्य सेवांसाठी होणारी ये-जा अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.